पन्या, काय रे आण्या? आमच्या म्हाताऱ्यानं आमच्यासाठी काहीच नाही केलं रे. फक्त 1 मिलियनची आयडी सोडून गेले. त्यातलं पण 500K फॉलोअर्स मेल्यात, हयातच नाहीत. आणि त्या 1 मिलियनच्या आयडी मध्ये 4 वाटण्या आहेत चुलत्यांच्या. आमच्या म्हाताऱ्यापेक्षा का नाही माझ्या गर्लफ्रेंडची आजी, तिचं 10 मिलियन फॉलोअर्स होते. अरे म्हातारी कशी व्हिडिओ बनवायची रे? काय ना आपलं फिल्टर लावून नाचायची. आमच्या म्हाताऱ्यानं काहीच नाही केलं रे. आमची सगळी भाऊकी चंद्रावर गेली राहायला. सगळी जण iPhone 1300 Pro Max वापरतात. मी अजून रेडमीच वापरते. काय सांगू तुला, लय वाईट दिवस काढले तरी. पिझ्झा पाण्यात कुस्करून खाल्लाय. अरे पण आण्या, तू आता लग्न का मोडलं रे? अरे त्या मुलीच्या अपेक्षा लय होत्या. तिची अपेक्षा होती मी प्रेग्नेंट राहावं. मी पोटात 9 महिने बाळ वाढवावं. का तर तिची फिगर खराब होत्या म्हणून. अरे टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेल्या का नाही, ते आपल्या आज्याच्याच काळात बरं होतं. बरं ते जाऊ दे, तुझी आयटम एलियन सोबत पळून गेली होय. अरे कपकिरी मारदा, जखमीवर मीठ कशाला चोळायला लागलायस? चल मी जातो, आमच्या रोबोटला चार्जिंगला लावायचं आहे. हा हा चालतंय. ते आमच्या म्हशीचा पण सर्व्हर डाऊन झालाय, तिकडे जायचं आहे. एवढा लेट काय रे? अहो सॉरी मॅडम, मी चंद्रावर डिलिव्हरी द्यायला गेलतो, त्यामुळे उशीर झाला. मग एवढा लेट? 5 मिनिटात येतो चंद्रावरून इथे. अहो मॅडम काय सांगू तुम्हाला, इलॉन मस्कचं रॉकेट तिथे शिटा शोधत होतं. रॉकेट भरेपर्यंत तो काय हलणार नव्हता. शेवटी मी रॉकेट मधनं खाली उतरलो आणि कस्टमर गोळा केलेत. चला पृथ्वी फाटा, पृथ्वी फाटा. एवढ्या शिटा भरल्यात त्या रॉकेट मध्ये, ही मांडी आणि मांडी दुखा लागल्या. शेवटी मी एक पाय बाहेर काढून आलोय रॉकेट मधनं आज. बरं मॅडम, तुमची ऑर्डर काय होती हो? 1 किलो ऑक्सिजन. हा हे घ्या. धन्यवाद. मॅडम, त्यावेळी म्हाताऱ्यांनी जर झाडं लावली असतीत 2026-30 मध्ये, तर आपल्यावर आज ही वेळ नसते आली हो. रूम मध्ये ऑक्सिजन कमी होते म्हणून तुम्ही ऑर्डर करताय ऑक्सिजन. किती वेळ वाईट आला बघा. काय करणार, रूम मध्ये ऑक्सिजन कमी असतो, त्यामुळे मागवावं लागतो ऑनलाईन ऑक्सिजन. लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत. आणि हा मॅडम, तुम्ही आमचे डेली कस्टमर आहे ऑक्सिजनचं, म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो, पुढच्या आठवड्यात माझ्या बहिणीचं लग्न आहे. कुठे दिली बहिणीला? इथंच मंगळावर दिल्या, आणि नेपच्यूनवर साखरपुडा आहे. पोरगा काय करतो? पोरगा एलियन आहे, एलियन मोरे. आईला आमच्या एलियन जावाय पाहिजे होता, करून टाकलं. छान छान. आमचे पण पाहुणे एलियनच आहेत. मंगळावर असतात, महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर असतात. आमचं दाजी काय दिसतंय मग, ते हिरवंगार आहे, हिरवंगार. परवा ते त्यांचं गोल्ड रॉकेट घेऊन आलतं आमच्या भागात. सगळी बघाल तिथं. आणि आमच्या घरात रोबोट आहे. एलियनचा आणि रोबोटचा 36चा आकडा आहे. डायरेक्ट भांडायला लागली. शेवटी ती एकाच भाऊकीतले आहेत ना, भांडतात डायरेक्ट. मग लग्नाची खरेदी कधी आहे? कपड्याची शॉपिंग आपल्याकडेच आहे पोराची, पण पोरग कपडे कुठं घालते, चड्डी घालते फक्त. चला, आम्हाला पण चड्डी खरेदी करायची आहे, जातो आम्ही. बरं बरं. भडवेश अस्थेटिककर. किती गोड तुझं नाव आहे. आडनाव तर त्याच्याहून गोड, एस्थेटिककर. काल शाळेला का आला नाहीस? सर, माझी इन्स्टा आयडी बंद पडली होती, त्याच टेन्शनमुळे मी घरी राहिलो. मागच्या आठवड्यात जी सराव चाचणी झाली होती त्याचा निकाल आलेला आहे. भडवेश, तू एका पण विषयात पास नाही झालास. शारीरिक स्नॅपचॅटमध्ये तुला 20 पैकी 7 पडला. सामाजिक इंस्टाग्राममध्ये तुला 20 पैकी 5 मार्क पडला. भू यूट्यूबमध्ये तुला 20 पैकी 2 मार्क पडलात. अरे MC स्टॅनची 5 मार्काची कविता जरी लिहिली असतीस तरी तू पास झाला असता. टॅलेंट गेलो कुठं तुझं? कुठल्या दवाखान्यात जन्मलायस तू? सरकारी का खाजगी? घरात आत्ताच्या जमान्यात घरात कसं काय? पप्पानी युट्यूबवर बघून ऑपरेशन केलं होतं. हे प्रभू तेच म्हटलं, तुझे पप्पा मम्मी जॉब कुठं करतात, काम काय करतात? पप्पा युट्यूबवर बघून डॉक्टर झाले होते आणि मम्मी सरकारी रील स्टार आहे. देवा, तुझ्या पप्पा मम्मीचं लगीन ठरलं कसं रे?
सर, आमच्या पप्पानं मम्मीच्या कमेंटला लाईक केलं, मग त्यांचं रिलेशन चालू झालं. जाऊ दे, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे सर्वांसाठीच. पुढच्या महिन्यात आपली सहल जाणार आहे मंगळावर. बडवेश बाळा, तू सहलीला येणार की नाही? नाही सर, मला रॉकेटमध्ये उलट्या येतात. इथं भेटलास, प्लुटॉनवर नको भेटूस परत. दादा, एक 10 लाख रुपये द्या. मी तुला 10 लाख रुपये तरी नाही देणार, पण 10 लाख रुपयाची भाकरी ऑर्डर करून देऊ शकतो. भाकरी नको, पैसे द्या. सर द्या हो, मी खूप गरीब आहे. माझ्याकडे फक्त भीक मागायला 2च रोबोट आहेत. पोटाला खायला भेटेल एवढं कलेक्शन नाही होत त्या रोबोटकडनं पण आणि माझ्याकडनं पण. सारखं चार्जिंग संपतंय त्याचं. अरे तुला हातपाय आहेत ना, मग तू कामाला का नाही जात? अहो साहेब, पगार खूप कमी देतात हो. फक्त दिवसाला 2 बिटकॉइन देतात. कसं परवडेल? अरे असं काय झालं रे तुझ्या आयुष्यात की तू भीक मागायला लागलास? सर, माझी बायको वारली हो. ती सरकारी रील स्टार होती. तेव्हा आमच्याकडे लय पैसा होता. मग ती वारली आणि आम्ही भिकायलाच लागलो. अहो साहेब, माझी बायको खूप चांगली होती हो. कायम ऑनलाईन असायची. ॲटिट्यूड अजिबात नव्हता साहेब. कोणाची पण फ्रेंड रिक्वेस्ट असू दे ॲक्सेप्ट करायची. कधी कोणाला ब्लॉक नाही केलं हो तिनं. प्रत्येकाचं चांगलं होऊ दे असं वाटायचं तिला. प्रत्येकाला लाईक, कमेंट आणि शेअर करायची. खूप चांगली होती हो साहेब. ICU मध्ये होते. मरणाच्या 5 मिनिटापूर्वी तिनं स्टोरी टाकली. खूप साधी होती हो. कधीच फिल्टर लावून फोटो काढत नव्हती. अहो, तिनं किती कष्ट केले माहित आहे काय तुम्हाला? 10 तास ऑफलाईन राहून पोरांना सांभाळायची. आठवणी जपायची खूप सवय होती साहेब तिला. हागायला जरी गेली तरी स्टेटस टाकायची, गोइंग टू भुर. पोरा, ही आमची शेवटची पिढी आहे बघ, जी कपडे घालते. तुमच्या पिढीमध्ये कोणच कपडे घालत नाही. आम्ही जेव्हा बारकं होतो तेव्हा आम्ही आजीला बघून म्हणायचो, ही शेवटची पिढी आहे, डोक्यावर पदर घेत्या. आता आम्ही म्हणतो, ही शेवटची पिढी कपडे घालत्या. आमच्या काळात पहिला लग्न व्हायची, मग पोरं व्हायची. आता पोरं होत्यात, मग लग्न करतात. परवा एक पोरगा आला आमंत्रण द्यायला लग्नाचं. म्हणतोय आमच्या मम्मी पप्पाच्या लग्नाला यायचं. मी पण आमच्या मम्मी पप्पाच्या लग्नात होतो. कुठे गेले जग? आमच्या काळात मराठी शाळा होत्या. आम्ही लहान असताना मोबाईलमध्ये क्रिकेट नव्हतं खेळत, रिअलमध्ये खेळायचं. त्यावेळी एक देश होता पाकिस्तान. त्यांच्यासोबत मॅच असली की आम्हाला बघायला मजा यायची. पण आता तो देश नाही राहिला, पण तेव्हा होता. तू कधी गोट्या खेळायस का? गोट्या काय असते गोट्या? मग काय तू बालपण जगला आहेस, तुला गोट्याच माहित नाही. अरे आम्ही गोट्या खेळायचो, क्रिकेट खेळायचो, पोहायला पण जायचो. आता ज्याला तुम्ही नाले म्हणताय ना, नाले, त्या पहिल्या नद्या होत्या स्वच्छ, त्यात आम्ही पोहायचो. नाल्यात कोण पोहतोय तेव्हा? नद्या होत्या बाबा त्या. पोरांनो, आत्ताच्या पिढीला मला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुम्ही एक पण झाड लावू नका, ती आपोआप उगवतात. तुम्ही फक्त ती तोडू नका. तुम्ही कोणतीच नदी स्वच्छ करू नका, ती प्रवाही आहे, स्वतः स्वच्छच असते. तुम्ही फक्त त्यात घाण टाकू नका. तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी नका लावू, सगळीकडे शांतता आहे. तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका. तुम्ही कोणत्याही प्राण्याला वाचवण्याची गरज नाही. तुम्ही फक्त त्याला मारू नका, जंगलं जाळू नका. तुम्ही माणसं काही व्यवस्थित करायच्या नादी लागू नका. सर्व व्यवस्थित आहे. तुम्ही स्वतः फक्त व्यवस्थित राहा.